सर्वात प्रथम मी देवाचे आभार मानतो की आजची भक्ती तुमच्या समवेत साजरी करण्यासाठी त्याने मला संधी दिली. सोबतच रेव्हरंड डॉक्टर बिशप हिवाळे साहेब आणि त्यांची चर्च कमिटी यांचे देखील आभार मानतो की त्यांनी मला पाचारण केलं ह्या आजच्या दिवशी वचन सेवा करण्यासाठी. मागील जवळपास 4 ते 5 वर्षापासून देवाने मला मदत केली त्याच्या वचनाचं मनन करण्यासाठी आणि ह्या मागील 4-5 वर्षामध्ये अगदी उत्पत्ती ते प्रगतीकरण संपूर्ण बायबल जवळपास मल्टिपल टाईम्स मला वाचण्यासाठी संधी मिळाली. त्याच्यावरती मेडिटेशन केलं, त्याचं आज्ञापालन केलं आणि ह्या 4-5 वर्षामध्ये जे काही मला बायबलमधून शिकायला मिळालं त्याचे हे फ्रुट्स आहे किंवा मेसेजेस आहे आणि हे इम्पॉर्टंट मेसेजेस आहे. आणि मी काही हँडआउट्स तुम्हाला देत आहे, तुम्ही ते फॉलो करू शकता. जो आजचा विषय आहे तो पॅटर्न आणि पर्पज. देवाच्या ज्या डिवाइन इन्स्टिट्यूट्स आहेत त्याला देवाने काही पॅटर्न दिलेलं आहे किंवा त्याचे काही पर्पजेस आहेत. डिवाइन इन्स्टिट्यूट्स म्हणजेच दैवी संस्था की ज्या देवाने सुरू केल्या आणि विशेष उद्देशाने त्या सुरू केल्या, दैवी उद्देशाने, आणि त्याला दैवी पॅटर्न आहे किंवा स्ट्रक्चर आहे किंवा डिझाईन आहे आणि त्या दैवी संस्था दैवी नियमानेच चालल्या पाहिजेत अशा प्रकारे बायबल आपल्याला शिकवतं. आणि म्हणून आजचा जो विषय आहे पॅटर्न आणि पर्पज हा दैवी संस्थेशी रिलेटेड आहे. पॅटर्न म्हणजे नमुना किंवा डिझाईन किंवा फॉर्म किंवा मॉडेल किंवा स्ट्रक्चर आणि पर्पज. प्रत्येक पर्पजला एक सिस्टम असते. पॅटर्न हा देव ठरवत असतो, पर्पज हा देखील देव ठरवत असतो आणि जी प्रोसिजर आहे किंवा प्रोसेस आहे ती देखील परमेश्वर ठरवत असतो. एक्झाम्पल आपण घेऊया. नोहाचं तारू. आता नोहाचं जे तारू होतं तो प्लॅन देवाचा होता आणि त्याचं पॅटर्न, त्याचं डिझाईन हे देखील देवानंच ठरवलं होतं. हे देखील देवानंच ठरवलं होतं, पॅटर्न, त्याचं डिझाईन आणि पर्पज देखील देवानंच ठरवला होता. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नोहाच्या तारूचा पर्पज काय होता, उद्देश काय होता. उद्देश हा होता की एका कुटुंबाला आणि सोबतच पक्ष्यांना आणि प्राण्यांना जोड्याजोड्यांनी त्यांना सेव्ह करावं हा देवाचा उद्देश होता. प्रोसेस देखील देवानेच ठरवली होती की पाऊस पडेल 40 दिवस 40 रात्र आणि ह्या जोड्या तारवामध्ये येतील. तर हा सर्व प्लॅन देवाचा होता. आर्क किंवा तारू जे डिझाईन केलं देवानंच डिझाईन केलं. तुम्ही जेनेसिस चॅप्टर 6-7 तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की देव किती डिटेलमध्ये ते तारूचे मोजमाप देत आहे. इतके हात लांब असावं, इतके हात रुंद असावं, त्याच्यामध्ये 3 फ्लोर्स असावे,
किती रूम्स असाव्या, विंडो कुठे असावी, डोअर कुठं असावं, हे सर्व देवाने प्लॅन केला होता. पॅटर्न सगळं देवाचं होतं. याच्यामध्ये देवाच्या पॅटर्नमध्ये नोहा हस्तक्षेप नाही करू शकत किंवा तो आपल्या मनाने डिसाईड नाही करू शकत. हां, देवाने त्याचं स्किल यूज केलं, तारू बांधण्याचं, जे काही कार्पेंटरीचं त्याला ज्ञान होतं त्याचा उपयोग करून घेतला. परंतु पूर्णच्या पूर्ण नोहाचा तारू हा देवाचा प्लॅन होता. पर्पस देखील देवाचा होता आणि ते कोणत्या पद्धतीने झालं पाहिजे ती प्रोसेस हे देखील देवानेच ठरवली होती. त्या पॅटर्नमध्ये पर्पजमध्ये नोहा हस्तक्षेप करू शकत नाही किंवा कमी जास्त करू शकत नाही. कारण देवाने जे काही प्लॅन केलं होतं ते तारू एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये वाचलं पाहिजेत आणि ते देवाला माहिती आहे की कोणचं तारू वाचू शकतं. कारण टायटॅनिकसारखे मोठे मोठे जहाज देखील एका महासमुद्रामध्ये सहज बुडू शकतात. परंतु संपूर्ण जगामध्ये इतकं उंच पाणी, इतक्या उंच उंच लाटा, याच्यामध्ये देखील ते तारू का राहिलं? एक तर देवाची संगती होती, हा भाग वेगळा आहे, पण त्याचा शेप, त्याची साईज, त्याचं वेट, त्याची खालची जी रुंदी आहे ते सर्व देवाने प्लॅन केलं होतं. एक्झॅक्टली त्याप्रमाणे जितके डिवाइन इन्स्टिट्यूट्स नंतर देवाने स्टार्ट केल्या, त्याचं सर्व पॅटर्न, त्याचं सर्व पर्पज हे देवाने ठरवलं होतं. तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपण आता फॉलो करणार आहोत. सर्वात पहिले आपण टॅबरनॅकल घेणार आहोत. आपण एक्सोडस चॅप्टर निर्गम याचा 25वा अध्याय आपण काढूया. रेफरन्सेस मी तिथे दिलेले इंग्लिशमधून, आपण मराठीमधून ते वाचूया. निर्गम याचा 25वा अध्याय वचन 8 आणि 9. देव मोशेला म्हणतो, मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. वचन 9. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवतो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. आता देव मोशेला टॅबरनॅकल किंवा निवासस्थान, निवास मंडप बनवण्यासाठी सांगत आहे आणि त्याचा नमुना, डिटेल्स हे सगळे देवाने ठरवलं. तुम्हाला माहीत आहे की त्याचे 3 भाग असावे, पुढचं अंगण असावं, पवित्र स्थान असावं, परमपवित्र स्थान असावं. अंगणामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्या? ती वेदी असावी, गंगाळ असावं. पवित्र स्थानामध्ये धूपवेदी असावी, मेज असावा, तो दीपस्तंभ असावा आणि परमपवित्र स्थानामध्ये तो कोश असावा. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता आश्चर्याची गोष्ट आहे की देव डिटेल्समध्ये देते की वेदी किती उंचीची असावी, किती रुंदीची असावी, त्याच्यावरती काय काय केलं जावं, गंगाळ कोणत्या धातूचं असावं, मेज कोणत्या लाकडाचा असावा, दीपस्तंभ कसा बनवावा, धूपवेदी कशी असावी आणि मग कोश कसा, याचे सर्व डिटेल्स देवाने ठरवलं. ते मोशेने नाही. पॅटर्न देव ठरवत असतो, पर्पज देखील तोच ठरवतो. आणि त्या टॅबरनॅकलचा सर्वात पहिला पर्पज काय होता माहिती आहे का? वचन 8 मध्ये दिलेलं आहे की मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून, हा प्रायमरी पर्पज आहे. टॅबरनॅकलचा, निवासस्थानचा सर्वात पहिला पर्पज काय होता की देवाची इच्छा होती की देवाने इस्रायल लोकांमध्ये निवास करावा. हा प्रायमरी पर्पज आहे. आणि सेकंडरी पर्पज आपल्याला अनुवाद याचा 12वा अध्याय वचन 4 ते 7 मध्ये पाहायला मिळतं. ड्यूटरनॉमी चॅप्टर 12 वर्सेस 4 through 7. अनुवाद याचा 12वा अध्याय वचन 4 ते 7. तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करू नका, पण तुमचा देव परमेश्वर याच्या आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशाच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा. तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करावयाचे अर्पणे, निवासाचे अर्पणे, स्वसंतोषी अर्पणे, आपल्या गुराढोराचे, शेरड्या मेंढराचे प्रथम वत्स आणावे. तेथे तुम्ही आपल्या देव परमेश्वराच्या समोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला त्यात तुमचा परमेश्वर याने तुम्हाला यश दिले, त्या सर्वाबद्दल तुम्ही त्याच्या घरच्या सर्वांनी आनंद करावा.
हा सेकंडरी पर्पज आहे. प्रायमरी पर्पज काय आहे की देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांमध्ये देवाने वस्ती करावी. सेकंडरी पर्पज काय, दुसरा उद्देश काय, मग तुम्ही तुमचे दानार्पण आणा, दशमांश आणा, अर्पण आणा, सगळे फॅमिली या, उत्सव करा वगैरे, हा सेकंडरी पर्पज झाला. परंतु ह्या पॅटर्नच्या बाबतीमध्ये आणि पर्पजच्या बाबतीमध्ये देव किती स्ट्रिक्ट होता याचा एक रेफरन्स तुम्हाला हिब्रू याचा 8वा अध्याय, इब्री करासपत्र याचा 8वा अध्याय आणि 5वं वचन, ते एका वचनावरून तुम्हाला कळेल की देव किती पर्टिक्युलर होता त्याच्या स्ट्रक्चरबद्दल किंवा त्याच्या डिझाईनबद्दल. हिब्रू चॅप्टर 8 वर्स 5, इब्री 8:5. पर्वतावर तुला दाखविलेल्या सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी बाळग. इंग्लिशमध्ये म्हटलंय अँड मोझस वॉज वॉर्न्ड बाय गॉड. देवाने त्याला वॉर्निंग दिली होती की जे तुला डिटेल्स दिले होते एक्झॅक्टली त्या डिटेलप्रमाणेच टॅबरनाकल तयार व्हायला पाहिजे, सभास्थान तयार व्हायला पाहिजे, सभास्थान नाही, निवासस्थान तयार व्हायला पाहिजे. देवाने त्याला वॉर्निंग दिली होती. मग याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की देव किती पर्टिक्युलर आहे त्याने ठरवलेल्या पॅटर्नविषयी आणि पर्पजविषयी. पूर्वी मला असं वाटायचं की दाविदाने जे मंदिर बांधलं ते बहुतेक दाविदाने प्लॅन केलं असावं, पण नंतर मला एक वचन सापडलं की त्याच्यामध्ये हे दिसतं की तो प्लॅन देखील देवाचा होता. आता टॅबरनॅकल आणि टेम्पल याच्या बांधणीमध्ये खूप फरक आहे. टॅबरनॅकल मोबाईल होता, हे परमनंट स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये 3 भाग होते, याच्यामध्ये देखील 3, पण याच्यामध्ये एक्स्ट्रा रूम्स होत्या, काही एक्स्ट्रा कलाकुसरीचं काम होतं, बरंचसं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये गोष्टी होत्या. परंतु पहिले क्रॉनिकल्स, पहिला इतिहास याचा 28वा अध्याय वचन 11 आणि 12, पहिला इतिहास 28वा अध्याय आणि वचन 11 आणि 12 याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मग दाविदाने आपला पुत्र शल्मोन यास मंदिराची ओसरी, कोठड्या, भांडारगृहे व त्याच्यावरील कोठड्या व दयाचे स्थान याचा नमुना दिला. त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चहूबाजूच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे आणि समर्पित केलेल्या वस्तूची भांडारे याचे जे नमुने, देखा नमुने म्हणजे पॅटर्न, स्ट्रक्चर, डिझाईन, दैवी आत्म्याच्या प्रेरणेने दाविदाला मिळाले होते ते सर्व त्याने शल्मोनाला दिले. मंदिर बांधण्याची इच्छा दाविदाची होती, पण देवाने म्हटलं की तू बांधणार नाही, तुझा मुलगा बांधेल. मग त्याने काय केलं, पुढील 8-10 वर्षामध्ये त्या सर्व वस्तू गोळा करून ठेवल्या की ज्या मंदिराच्या कामा येईल. आणि दाविदाला माहीत होतं की कोणत्या प्रकारचं पॅटर्न, कोणत्या प्रकारची डिझाईन देवाने प्लॅन केलेली आहे, आणि त्यानुसार त्याने सगळ्या वस्तू जमा केल्या. त्याच्यामुळे शल्मोनाला ते मंदिर बांधण्यासाठी इझी झालं. आता ज्यावेळेस आपण नव्या करारामध्ये येतो त्यावेळेस मंडळी हा देवाचा प्लॅन आहे. मंडळी येशूची आहे, त्याचं देखील स्ट्रक्चर आहे, त्याचं देखील पर्पज आहे. आणि ते काय रेफरन्स आपण पाहण्याचा प्रयत्न करू. योहान कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय आणि वचन 34 आणि 35. योहान 13, 34 आणि 35. तो आपल्या शिष्यांना म्हणत आहे, मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावरती प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आता याचा मंडळीशी काय संबंध आहे? नवीन आज्ञा नवीन करारासाठी. हा नवीन कराराचा एक महत्त्वाचा बेस आहे. जशा जुन्या करारामध्ये देवाने आज्ञा दिल्या तशा नवीन करारामधली ही एक अशी आज्ञा आहे की जे नवीन कराराशी, न्यू कव्हनंटशी संबंधित आहे.
आणि हा जणू काय एक प्रकारचा पाया आहे, एक महत्त्वाचा खांब आहे. का? कारण जर तुम्ही एकमेकावरती प्रीती कराल तर लोक ओळखतील की आपण येशूचे शिष्य आहोत. हा एक शॉर्टकट आहे सुवार्थ प्रसाराचा. सुवार्थ प्रसार आपण निश्चितच गॉस्पल प्रीच करून सांगू शकतो, परंतु ही एक पद्धत आहे गॉस्पल प्रीचिंगची, जर आपण एकमेकावरती प्रीती करू तर. आता एकमेकावरती प्रीती करणं याचे जवळपास 20 ते 25 एक्सप्रेशन्स नव्या करारामध्ये. एकमेकावर प्रीती करणं म्हणजे एकमेकांची क्षमा करणं. एकमेकावरती प्रीती करणं म्हणजे एकमेकांसाठी प्रार्थना करणं, एकमेकांची ओझी वाहणं, एकमेकांना एडिफाय करणं, एकमेकाची चिंता वाहणं. याचे जवळपास 20 ते 25 असं वन अनादरचे एक्सप्रेशन्स आहेत. ते जर आपण वाचले मग ती डेफिनेशन तयार होती लव वन अनादरची. जुन्या करारामध्ये लव युअर नेबर एक्झॅक्टली तीच आज्ञा नव्या करारामध्ये लव वन अनादर आहे. एक्झॅक्टली तीच, ज्याचा संबंध ब्रदरांशी आहे, ज्याचा संबंध भावा बहिणीशी आहे, विश्वसणाऱ्या भावा बहिणीशी. दुसरं वचन आपण पाहूया. मंडळीच्या बाबतीमध्ये मंडळीचं स्ट्रक्चर किंवा पॅटर्न आणि पर्पज कसा होता. प्रश्नांची कृती याचा 2रा अध्याय आणि 46 वचन हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं असावं. ते दररोज एकचित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. आता हे 1st सेंचुरीची मंडळी आहे, 1ल्या शतकाची मंडळी आहे. आणि त्याचं जे पॅटर्न होतं ते पॅटर्न दररोजचं होतं, डेली. आणि मला वाटतं ते दैवी पॅटर्न आहे. मला पर्सनली असं वाटतं की दररोज डेली ते एकत्र जमत फेलोशिपसाठी घरोघरी भाकर मोडीत म्हणजे प्रभोजन आणि देवस्तुतीत करत सालसपणाने जेवीत. डेली त्यांचं लव फिस्ट असायची किंवा डेली ते एकत्र जेवत असत. हे 1ल्या सेंचुरीचं एक प्रकारचं मार्क्स आणि साईन्स त्या मंडळीच्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा रेफरन्स आपण पाहूया. प्रश्नांची कृत्य याचा 14वा अध्याय आणि 23 वचन. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपविले. हे एक पॅटर्न पाहायला मिळतं की प्रत्येक मंडळीमध्ये त्यांनी वडील निवडले. आणि म्हणून हे एक डिवाइन डिझाईन आहे की चर्च किंवा लोकल चर्च याच्यामध्ये विश्वासणारे असतात आणि वडील लोक असतात. हे अनेक वचने मल्टिपल एल्डर्स असं त्याचा अर्थ आहे. अजून एक वचन घेऊया आपण. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय वचन 11 आणि 12 हे सर्वांच्या परिचयाचं असेल. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की आणि त्यानेच म्हणजे देवानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. आता हे एल्डर्स आहेत, हे लीडर्स आहेत, एल्डर्स आहेत आणि ते देवाने मंडळी दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ की मंडळीमध्ये मल्टिपल एल्डर्स असतात. आणि मग त्यांचं जे पर्पज आहे ते 12 वचनामध्ये दिले. ते यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. आता मंडळीच्या लोकांना किंवा ब्रदरांना किंवा ब्रदर्स सिस्टर्स यांना सेवेच्या कार्याकरिता कसं सिद्ध करावं हा वेगळा भाग आहे. याची स्टडी टोटली वेगळी आहे, पण उद्देश तो आहे की त्यांना देवाच्या सेवेसाठी तयार करावं आणि देवाच्या ख्रिस्ता शरीराची रचना पूर्ण करावी. हा पर्पज त्या ठिकाणी आहे. तो पर्पजची प्रोसेस काय हा वेगळा विषय. परंतु याच्यामध्ये
स्ट्रक्चर किंवा पॅटर्न आणि पर्पज ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. की एका लोकल चर्चमध्ये विश्वासणारे असावे आणि एल्डर असावे, हा सिंपल साधा सरळ पॅटर्न आहे आणि तो दैवी पॅटर्न आहे. कन्क्लुजन, देव त्याच्या पॅटर्नविषयी आणि त्याच्या पर्पजविषयी आणि त्याने ठरवलेली जी प्रोसेस आहे पर्पज कंप्लीट करण्यासाठी, याबाबतीत तो फार पर्टिक्युलर आहे. आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करायचं किंवा चेंज करण्याचा प्रयत्न नाही करायचा की आपल्या मनानं आपण असं करू तसं करू नये. आपला उद्देश हा आहे की आपण संपूर्ण बायबलचा अभ्यास करायचा, अगदी उत्पत्ती ते प्रगटीकरण, आणि देवाने ठरवलेले पॅटर्न्स, देवाने ठरवलेले तयार केले डिझाईन कसे आहेत हे शिकायचं, हे समजून घ्यायचं आणि एक्झॅक्टली त्याप्रमाणे फॉलो करायचं. आता मी का सांगत आहे मी तुम्हाला सांगतो. जर तुमचा पॅटर्न जर करेक्ट आहे मग पर्पज करेक्टली फुलफिल होईल, नाही तर नाही होणार. जर नोहाने आपल्या मनाने एक्स्ट्रा फ्लोअर काढलं असतं, जर नोहाने आपल्या मनाने 3-4 रूम एक्स्ट्रा बांधून ठेवले असत्या, जर नोहाने त्या तारूला अजून 1-2-3 डोअर्स तयार केले असते, तर देवाचा पर्पज फुलफिल झाला नसता. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, द करेक्ट पॅटर्न विल रिझल्ट इन टू करेक्ट आउटपुट्स किंवा पर्पज करेक्टली तो फुलफिल होईल. जग काय करतं आणि बरेचसे ऑर्गनायझेशन्स काय करतात, लेट अस डिसाइड मिशन स्टेटमेंट, लेट अस डिसाइड विजन स्टेटमेंट, आपला गोल काय आहे, आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, लेट अस डिसाइड इट फर्स्ट. ते झाले सगळे पर्पजेस. आणि ते पॅटर्न काय आहे यानं समजून घेत नाही. तुम्हाला समजून राहिलं का मी काय म्हणत आहे? आपलं काम हे आहे की आपण सर्वात पहिले देवाचं पॅटर्न काय, डिझाईन काय हे समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही आपण पॅटर्न आणि डिझाईन समजून घेतलं ना, मग पर्पजची चिंता करण्याची गरज नाही, ते होईल, फुलफिल होईल, आपोआपच होईल. पॅटर्न चुकला की पर्पजही चुकला किंवा मग फॉल्टी पर्पजेस तयार होतील. फॉल्टी पॅटर्न, फॉल्टी स्ट्रक्चर आणि फॉल्टी डिझाईन विल प्रोड्यूस फॉल्टी पर्पजेस. आणि म्हणून देवाचा पॅटर्न काय तो समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि हे पण जाणून घेऊया की देवाचा पॅटर्न फक्त चर्चसाठीच नाही आहे. देवाचा पॅटर्न पर्सनल लाईफसाठी देखील आहे. देवाचं पॅटर्न फॅमिली लाईफसाठी देखील आहे. हे सगळं इथं दिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याने वेळात वेळ काढून जेनेसिस टू रेव्हलेशन मल्टिपल टाइम्स वाचावं. आणि माझ्या पर्सनल लाईफसाठी देवाचा काय पॅटर्न आहे किंवा एका विश्वासणाऱ्याने पर्सनल लाईफ कसं जगावं याचे देवानं काय डिझाईन तयार करून ठेवलं, किंवा फॅमिली लाईफसाठी काय स्ट्रक्चर आहे देवाचं, काय डिझाईन आहे, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण जर आपलं पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफ जर ह्या पॅटर्नप्रमाणे नसेल तर मग रिझल्ट्स आणि आउटकम्स हे फॉल्टी होऊ शकतात. शॉर्टमध्ये सांगेन, पर्सनल लाईफ साठी देवाच्या ज्या अपेक्षा त्या आहेत की आपण त्याच्या ज्ञानाने भरलं जावं, आपण आज्ञा पाळाव्या, आपल्यामध्ये देवाचं भय असावं, आपण पापाचा हेट करावा, हेट शब्द बरोबर आहे, आपण पवित्र जीवन जगावं, हे फिट होतं देवाच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्याच्या डिझाईनमध्ये, पॅटर्नमध्ये. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे फॅमिलीचं पॅटर्न काय, त्याच्यात बापाच्या जबाबदाऱ्या काय आहेत,
त्याच्यात आईच्या जबाबदाऱ्या काय आहेत, ह्या जर त्यानुसार केल्या तर मग त्या फॅमिलीचा पर्पज फुलफिल होतो, त्या पर्सनल लाईफचा पर्पज फुलफिल होतो. आणि म्हणून आपण जीवनामध्ये ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि मला वाटतं ही एक टॉप प्रायोरिटीमध्ये आपल्या लाईफमध्ये असली पाहिजे की मी पर्सनली, आणि हे बायबल सर्वांना दिलं, सर्व विश्वासणाऱ्यांना दिलेलं आहे की मी पर्सनली जेनेसिस टू रेव्हलेशन 1 वेळेस, 2 वेळेस, 10 वेळेस वाचन. आणि देवाचा पर्सनल लाईफसाठी काय डिझाईन आहे, काय स्ट्रक्चर असलं पाहिजे, फॅमिली लाईफसाठी काय त्याचा पॅटर्न आहे, आणि त्याचा पर्पज काय, फॅमिलीचं काय पर्पज आहे, पर्सनल लाईफचं काय पर्पज आहे, हे जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं आपण जवळपास देवाची सर्व इच्छा पूर्ण केली असं मला वाटतं. देवाची डिव्हाइन इन्स्टिट्यूटसाठी पॅटर्न आणि पर्पज हा फिक्स केला त्यानं. आपल्या पर्सनल लाईफसाठी देखील, फॅमिली लाईफसाठी देखील त्याचं डिझाईन पॅटर्न ऑलरेडी फिक्स आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरफिअर नाही करू शकत. आपलं काम एवढंच आहे की ते शिकायचं, समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे करायचं. आणि तुम्ही पर्सनल लाईफमध्ये, फॅमिली लाईफमध्ये, चर्च लाईफमध्ये कधीच फेल होणार नाही. उलट तुमचं पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ आणि चर्च लाईफ हे फ्रुटफुल होईल, हे मिनिंगफुल होईल. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल आणि प्रत्येक फॅमिली आणि प्रत्येक विश्वासणारा, माझी पर्सनल ही इच्छा आहे, आज मी विनंती करेन की पुढचे 6 महिने तरी द्या टॉप प्रायोरिटी की आय विल रीड द वर्ड ऑफ गॉड फ्रॉम जेनेसिस टू रेव्हलेशन. पर्सनल मी त्याच्यामध्ये मेडिटेट करेन, नोट्स घेईन, माझे विचार मी त्याच्या मांडेन आणि शिकण्याचा प्रयत्न करेन की देवाचा पॅटर्न आणि पर्पज माझ्या पर्सनल लाईफसाठी काय, फॅमिली लाईफसाठी काय आणि चर्च लाईफसाठी काय. आणि मला आशा आहे की परमेश्वर तुम्हाला तो शिकवेल आणि तो शिकवायला तयार आहे. आपण प्रार्थना करू. जीवन प्रभू, आम्हाला जर तुझा दैवी पॅटर्न, नमुना जर आमच्या वैयक्तिक जीवनासाठी, कौटुंबिक जीवनासाठी आणि चर्चच्या जीवनासाठी जर माहीत नसेल तर आम्हाला बरंच काही माहीत नाही. आणि त्याच्यामुळे परमेश्वर आमचं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि मंडळी जीवन हे फ्रुटफुल कधी कधी होत नाही. आम्हाला सहाय्य कर, तुझ्या वचनातून ते शिकण्यासाठी, समजण्यासाठी. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.